कधी विचार केलाय का की त्या जुन्या पुराण्या कथांमधले राक्षस ते आजही आपल्या आजूबाजूला जिवंत असतील? बरं, मॉन्स्टर नावाच्या एका कथासंग्रहात नेमकं हेच सांगितलंय. आणि खरं सांगायचं तर या कथा म्हणजे काही फक्त मनोरंजन नाहीये, त्या आपल्या आजच्या मोठमोठ्या समस्या दाखवणारे एक आरसा आहेत. चला तर मग बघूया हे प्राचीन राक्षस आपल्याला स्वतःबद्दल असं काय नवीन शिकवतात. पुस्तकाच्या सुरुवातीलाच एक खूप मोठा आणि महत्त्वाचा विचार मांडलाय. तो म्हणजे राक्षस म्हणजे काही फक्त कथांमधले मोठे विचित्र प्राणी नाहीत. नाही, ते तर आपल्या रोजच्या आयुष्यातली आव्हानं आहेत. आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या नात्यांमध्ये आणि हो, अगदी आपल्या मनातही घर करून बसलेली. जरी ते दिसत नसले ना, तरी त्यांचं अस्तित्व आपल्याला रोज कुठल्या ना कुठल्या रूपात जाणवतच राहतं. मग हे राक्षस नक्की आहेत तरी कोण? कुठून येतात हे? तर पुस्तक काय सांगतं माहिती आहे की हे राक्षस बाहेर कुठेच नाहीयेत, ते आपल्या आतच लपलेले आहेत. हो, आपली भीती, आपला अहंकार, इतरांशी सतत होणारे आपले मतभेद, हेच हेच ते खरे राक्षस आहेत, ज्यांच्याशी आपल्याला रोज प्रत्येक क्षणी लढावं लागतं. चला तर मग भेटूया आपल्या पहिल्या राक्षसाला. आणि हा राक्षस कदाचित आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे. याचं नाव आहे वेळेचा गैरसमज. नाही का वाटत आपल्याला सगळ्यांनाच कधी ना कधी की अरे बापरे, वेळ कसा संपत चाललाय, अगदी वाळूसारखा हातातून निसटून जातोय. पाहूया यावर ही कथा आपल्याला काय सांगते. हे वाक्य बघा. माणसाचा सगळ्यात मोठा गैरसमज हा आहे की त्याला वाटतं की त्याच्याकडे खूप वेळ आहे. किती किती खरं आहे हे, नाही का? आपण सगळेच जण वेळेला अगदी गृहीत धरतो, पण जेव्हा ती निघून जाते ना, तेव्हाच आपल्याला तिची खरी किंमत कळते. आणि हाच तो गैरसमजाचा राक्षस आहे, जो आपल्याला नेहमी गाफील ठेवतो. पण थांबा, इथे एक आशेचा किरण आहे, एक वेगळा दृष्टिकोन आहे. असं म्हणतात की वाईट बातमी ही आहे की वेळ उडून जातो. पण चांगली बातमी काय आहे माहितीये? चांगली बातमी ही आहे की त्याचे पायलट आपण स्वतः आहोत. म्हणजे बघा, वेळेवर आपलं नियंत्रण नसेलही कदाचित, पण त्याचा वापर कसा करायचा हे मात्र 100% आपल्या हातात आहे. आणि ही खरंच एक खूप मोठी शक्ती आहे. आता भेटूया पुढच्या राक्षसाला. हा राक्षस बाहेरून हल्ला नाही करत, तो आपल्या आतून आपल्याच माणसांना तोडतो. याचं नाव आहे विभाजनाचा राक्षस, जो मित्रांना शत्रू बनवतो. सोशल मीडियावरची भांडणं असोत किंवा ऑफिसमधलं राजकारण, हा राक्षस तुम्हाला सगळीकडे दिसेल. आणि गंमत म्हणजे एकता हेच आपलं सगळ्यात मोठं शस्त्र असतं, आणि हा नेमका त्यावरच घाव घालतो. चला, एका कथेतून हे जास्त चांगलं समजून घेऊया. 2 पक्षी नावाची ही कथा कल्पना करा. 2 कबुतरं आहेत आणि ती एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकली आहेत. परिस्थिती खूपच गंभीर आहे. दोघं मिळून एकत्र उडण्याचा प्रयत्न तर करत आहेत, पण प्रश्न हा आहे की त्यांची सुटका होणार कशी? आणि संकट येताच काय होतं बघा. पहिला पक्षी लगेच दुसऱ्यावर ओरडतो, हे सगळं तुझ्यामुळे झालंय, तू आणि तुझी ती भूक. असं होतं की नाही आपल्या बाबतीत पण? कठीण वेळ आली की आपण मूळ समस्या सोडवायचं सोडून एकमेकांवरच बोटं दाखवायला लागतो. आणि मग काय? दुसरा पक्षी तरी का गप्प बसेल? तोही स्वतःचा बचाव करतो. अरे दूध जर इतका शहाणा होतास तर मला एकटं खायला सोडून द्यायचं होतंस. आणि मग त्यांचा वाद वाढतच जातो. त्यांची सगळी शक्ती, जी खरं तर समस्या सोडवण्यासाठी वापरायला हवी, ती एकमेकांशी भांडण्यातच वाया जातीये. आणि हे सगळं बघून तो शिकारी काय म्हणतो बघा, तोच या कथेचा खरा सार आहे. तो म्हणतो, जेव्हा हे भांडतील ना, तेव्हा ते जाळं उडवू शकणार नाहीत, ते खाली कोसळतील. त्यांची खरी ताकद एकत्र उडण्यात होती, पण तो विभाजनाचा राक्षस त्यांना आतून पोखरत होता. आणि भांडणामुळे त्यांची शक्ती कमी झाली आणि त्यांचा नाश अटळ झाला. चला आता वळूया त्या राक्षसाकडे, जो कदाचित सगळ्यात जास्त फसवा आहे. त्याचं नाव आहे अहंकार. हा राक्षस आपल्याला चांगल्या कामांचा दिखावा करायला लावतो आणि जे खरं दान असतं ना, त्याचा अर्थच विसरायला भाग पाडतो. बघूया तरी हा हे करतो कसा. सोन्याचा मुंगूस नावाची एक कथा आहे, जी आपल्याला 2 प्रकारच्या दानामधला फरक अगदी स्पष्टपणे दाखवते. बघा, एका बाजूला आहे एका राजाचा प्रचंड मोठा भव्य यज्ञ, ज्याचा मुख्य हेतू काय तर प्रसिद्धी मिळवणं. आणि दुसऱ्या बाजूला आहे एका गरीब कुटुंबाचं दान, फक्त मूठभर धान्याचं. पण त्यामागे भावना कशी आहे तर अगदी शुद्ध आणि निस्वार्थ. आणि मग या कथेचा निष्कर्ष काय निघतो? तो हा की खरं मूल्य तुम्ही किती मोठं दान देता यात नाहीये, ते आहे तुमच्या त्या दानामागे असलेल्या हेतूच्या शुद्धतेमध्ये. आणि म्हणूनच त्या गरीब कुटुंबाच्या त्या लहानशा दानाने त्या मुंगुसाचं शरीर सोनं बनवलं, पण राजाच्या त्या महान यज्ञाचा त्याचा काहीही परिणाम झाला नाही. तर बघा, आपण वेळेच्या गैरसमजाबद्दल बोललो, विभाजनाच्या राक्षसाबद्दल बोललो, अहंकाराबद्दलही बोललो.
पण या सगळ्यांवर मात करण्यासाठी आपल्याकडे नक्की शस्त्र तरी काय आहे? या सगळ्या अंधारात प्रकाशाचा एखादा किरण आहे की नाही? हो, नक्कीच आहे. आणि त्याचं उत्तर एका खूप सुंदर बोधकथेत लपलेलं आहे. ही कथा आहे 4 मेणबत्त्यांची. कल्पना करा, एका अंधाऱ्या खोलीत 4 मेणबत्त्या जळतायत आणि अचानक पहिली मेणबत्ती विझते. ती म्हणते, मी शांती आहे. खरंय, जगात जेव्हा द्वेष आणि भांडणं वाढतात तेव्हा सगळ्यात आधी शांतीच तर निघून जाते. शांती गेल्यावर मग काय उरतं? अविश्वास. आणि म्हणूनच दुसरी ज्योतही विझते. ती म्हणते, मी श्रद्धा आहे. लोकांचा एकमेकांवरचा विश्वासच उडून जातो. आणि जेव्हा विश्वासच उरलेला नसतो तेव्हा प्रेम तरी कसं टिकणार? आणि म्हणून तिसरी ज्योतही विझते, मी प्रेम आहे. आता त्या खोलीत जवळजवळ पूर्ण अंधार पसरला आहे. पण त्या मिट्ट काळोखातही एक ज्योत अजूनही जळत असते. ती अजूनही तेवत असते. आणि ती म्हणते, घाबरू नका. जोपर्यंत मी जळत आहे तोपर्यंत आपण बाकीच्या मेणबत्त्या पुन्हा पेटवू शकतो. माझं नाव आहे आशा. आणि हाच या कथेचा संदेश आहे. जोपर्यंत आपल्या मनात आशेची ज्योत तेवत आहे तोपर्यंत आपण शांती, श्रद्धा आणि प्रेम या सगळ्या गोष्टी परत मिळवू शकतो. हेच आपलं सगळ्यात शक्तिशाली शस्त्र आहे. तर या कथा म्हणजे केवळ गोष्टी नाहीत, नाही का? त्या आपल्यासाठी एक आरसा आहेत. गैरसमज, विभाजन, अहंकार हे सगळे राक्षस आपल्या प्रत्येकाच्या आत कुठेतरी दडलेले आहेत. आता खरा प्रश्न हा आहे की आपण आपल्या आतल्या कोणत्या राक्षसाचा सामना सगळ्यात आधी करणार आहोत?